विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. VS एज्युकेशन या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीच्या सायन्स 2 या पाठ्यपुस्तकातील थर्ड लेसन लाईव्ह प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2 या लेसनचे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि क्वेश्चन्स. तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचे टेक्स्टबुक घेऊन बसा. जो पार्ट मी हायलाईट केलेला आहे किंवा जो पार्ट मी तुम्हाला टिकमार्क करून देणार आहे तो पार्ट तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये टिकमार्क करून घ्या. चला विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 22 वरती या. जो काही मी पार्ट हायलाईट केलेला आहे तो पार्ट टिकमार्क करून घ्या. फर्स्ट हायलाईट केलेल्या पार्टमध्ये तुम्हाला रिप्रोडक्शनची डेफिनेशन दिलेली आहे. सेकंड पार्टमध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय त्याची डेफिनेशन दिलेली आहे. नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर बायनरी फिजनमध्ये काही पार्ट मी हायलाईट केलेला आहे तो पार्ट तुम्ही टिकमार्क करून घ्या. चला नेक्स्ट मल्टिपल फिजनमध्ये पण मी काही पार्ट हायलाईट केलेला आहे तो पार्ट तुम्ही टिकमार्क करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, हे जे पार्ट मी हायलाईट केलेले आहेत ते अतिशय इम्पॉर्टंट आहेत. बोर्ड एक्झाम असो किंवा तुमची शालेय एक्झाम असो, त्या एक्झामच्या दृष्टीने हे पार्ट इम्पॉर्टंट आहेत. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पेजवर आल्यानंतर ही जी डायग्रॅम दिलेली आहे ही डायग्रॅम अतिशय इम्पॉर्टंट आहे. या डायग्रॅमवरती क्वेश्चन्स बोर्ड एक्झाममध्ये किंवा तुमच्या शालेय एक्झाममध्ये विचारले जातात. बडिंगचा काही पार्ट मी हायलाईट केलेला आहे तो पार्ट टिकमार्क करून घ्या. असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये फ्रॅगमेंटेशनचा पार्ट हायलाईट केलेला आहे. रिजनरेशनमध्ये काही पार्ट हायलाईट केलेला आहे तो पार्ट टिकमार्क करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, हायलाईट पार्ट बरोबर या ज्या डायग्रॅम दिलेल्या आहेत याही डायग्रॅम व्यवस्थित पाहून घ्या, कारण या डायग्रॅमवरती पण बोर्ड एक्झामला क्वेश्चन विचारले जातात. नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर बडिंग याचा काही पार्ट मी हायलाईट केलेला आहे तो पार्ट टिकमार्क करून घ्या. बडिंगचे डायग्रॅम पाहून घ्या. व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन याच्यामध्ये पण काही पार्ट इम्पॉर्टंट आहे तो टिकमार्क करून घ्या. स्पोर फॉर्मेशनमध्ये काही पार्ट इम्पॉर्टंट आहे तो पार्ट मी टिकमार्क केलेला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर फर्टिलायझेशनमध्येही काही पार्ट इम्पॉर्टंट आहे तो हायलाईट केलेला आहे तो तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये टिकमार्क करून घ्या. त्याच पेजवर थोडंसं खाली आल्यानंतर सेक्स्युअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स यामध्ये फ्लावरची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो पॅरेग्राफ मी तुम्हाला हायलाईट करून दिलेला आहे हा अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पार्ट्स ऑफ फ्लावर व्हेरी IMP याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर त्याच पेजवरती काही पार्ट मी हायलाईट केलेला आहे तोही तुम्ही टिकमार्क करून घ्या. चला पेज नंबर 27 वरती पॉलिनेशनची डेफिनेशन दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी डायग्रॅम आहे ती चांगल्या प्रकारे पाहून घ्या. याच्यावरचेही क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात. नेक्स्ट पेजवरती या. पेज नंबर 28 ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी IMP पार्ट आहे. ही जी डायग्रॅम आहे ती डायग्रॅम व्यवस्थित पाहून घ्या. नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही पण डायग्रॅम व्यवस्थितपणे पाहून घ्या, एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 31 वरती या. पेज नंबर 31 वरती जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आहे मेन्स्ट्रुअल सायकल. विद्यार्थी मित्रांनो, या पार्टवरती क्वेश्चन बोर्ड एक्झामला विचारलेले आहेत. मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जो पार्ट मी हायलाईट केलेला आहे
तो पार्ट तुम्ही टिकमार्क करून घ्या. या पार्टवरती क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर ही जी डायग्रॅम आहे ही डायग्रॅम पण व्हेरी इम्पॉर्टंट आहे. डायग्रॅम ही व्यवस्थितपणे पाहून घ्या. नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर सरोगसीमध्ये काही इम्पॉर्टंट पार्ट हायलाईट केलेला आहे. तो पार्ट तुम्ही टिकमार्क करून घ्या. नेक्स्ट आहे स्पर्म बँक. इम्पॉर्टंट पार्ट तुम्हाला दिलेला आहे. नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर ट्विन्समध्ये पण काही इम्पॉर्टंट पार्ट आहे की जो तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो किंवा तुमच्या शाळेतील एक्झाममध्येही पार्ट तो विचारला जाऊ शकतो. तो पार्ट तुम्ही टिकमार्क करून घ्या. थोडंसं खाली आल्यानंतर काही इम्पॉर्टंट पार्ट मी हायलाईट केलेला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पेजवरती आता आपण एक्सरसाइजमधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, एक्सरसाइजमध्ये फर्स्ट क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट, डिफरन्स बिटवीन असेक्सुअल अँड सेक्सुअल रिप्रोडक्शन. एक्सरसाइजमध्ये नंतर फिल इन द ब्लँक्स हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 2 तोही पार्ट टिकमार्क करून घ्या. याच्यावरती तुम्हाला MCQ विचारले जातात. थोडंसं पुढं आल्यानंतर क्वेश्चन नंबर 3 इम्पॉर्टंट आहे. तोही टिकमार्क करून घ्या. क्वेश्चन 3 नंतर क्वेश्चन 4मध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन देतो. क्वेश्चन नंबर B हा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर क्वेश्चन C इम्पॉर्टंट आहे. ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम व्हेरी इम्पॉर्टंट. क्वेश्चन नंबर 7 इम्पॉर्टंट आहे. तो पार्ट तुम्ही टिकमार्क करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा व आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.